हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे उबाटा गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. त्यांनी वेगळा गट स्थापन केला. त्याच्या निषेधार्थ जे आहे ते नांदेड शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा जो पुतळा आहे प्रतिकात्मक तो इथं जाळण्यात आला आहे. एकूणच पद्धतीनं सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील ही सगळी दृश्य आहेत. अतिशय आक्रमक पद्धतीनं नागेश पाटील आष्टीकर यांचा विरोध दर्शवताना हे सगळे शिवसैनिक दिसतात. नागेश पाटील आष्टीकर यांनी परवाच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी ठाकरेंसोबतच असणार आहे, मी कोणाच्याही संपर्कात नाही, माझ्या संपर्कात कोणी नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसापासून ते नॉट रिचेबल झालेत आणि 6 खासदारांच्या लिस्टमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव आले. त्याच्यानंतर जे आहे ते सगळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच त्यांच्याशी बोलूयात, नेमक्या काय त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल, एकूणच काय आंदोलन आहे? हे आंदोलन असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास खासदार फुटले असून ते खासदार हे शिंदे गटाकडे गेलेत. अशा गद्दार लोकांना आम्ही त्यांचा आज निषेध करून नागेश पाटील आष्टीकर यांचा या ठिकाणी पुतळा जाळलेला आहे. काय भावना आहेत भाऊ सगळ्या एकूणच अशा पद्धतीनं सगळं सातत्यानं खासदार फुटतात? खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची लायकी नव्हती त्यांना उद्धव साहेबांनी लोकसभेत पाठवलं. तो खरं तर जनाधाराचा हा अपमान आहे. या अपमानाचा बदला शिवसैनिक कधीही विसरणार नाहीत आणि येणाऱ्या काळात या खासदारांना आम्ही गद्दारीचे ठपके ज्यांना ज्यांना लागले, आम्ही जेवढे परिश्रम यांना निवडून आणण्यासाठी केले तेवढेच येणाऱ्या काळात हे शिवसैनिक यांना पाडण्यासाठी करतील. सातत्यानं खासदार जात आहेत, नेमकी काय कारण आहे? सातत्यानं जातात म्हणजे उद्धव साहेबांचं मीठ चाळणी आहेत. यांचं तुम्हाला सांगतो, हे आमदारकीला पडले हे 3 नंबरला होते, हे निष्ठेपायी राहिले म्हणून उद्धव साहेबांनी यांच्या निष्ठेची जाण करावी यासाठी नागेश पाटलाला आणून उद्धव साहेबांनी विधानसभेच्या ऐवजी लोकसभा दिली आणि मदत केली. यांना शिवसैनिकांच्या कष्टांची किंमत राहिली नाही. त्याच्यामुळे सांगतो आपल्या चॅनलमार्फत की शिवसैनिक येणाऱ्या काळात यांच्या विरोधात आक्रमकतेनं असेच उतरतील. एकूणच असं सांगितलं की उद्धव ठाकरे भेटत नव्हते वगैरे, सातत्यानं त्यांच्याबद्दल नाराजी होती, हे सगळं पटतंय तुम्हाला? हो, 2-2दा विधानसभा भेटल्या, तुम्हाला लोकसभा भेटल्या. उद्धव साहेब अजून कशाला भेटायला पाहिजे होते तुमचे, बरोबर आहे ना? काय सांगाल, काय भावना काय आहेत तुमच्या सगळ्या? आम्ही निष्ठावान सुसैनिक आहे. आम्ही जीवनपर्यंत वेळेपर्यंत आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार. नागेश पाटील आष्टीकर तिकडे जात आहेत, सगळ्या काय भावना आहेत तुमच्या सगळ्या? ते गद्दार आहे, पैसे गेले ते, काय पैसेमुळे गेले त्यांनी. काय किती पैसे घेतले, काय 100 कोटी घेतले त्यांनी. काय तुमच्याकडे काय अधिकृत कोणी सांगितलं? आमच्याकडे काय नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की पैसेमुळे गेले त्यांनी. काय वाटते तुम्हाला, काय सांगाल? एकूणच खासदार दुसऱ्या शिंदे गटामध्ये गेले. त्यांनी स्वतःचा गट तयार करून उद्धव साहेबांना आमच्या धोका दिलेला आहे. कारण की उद्धव साहेबांनी त्यांची लायकी नसताना त्यांना खासदार केलेले आहे, आमदार केलेले, मंत्री केलेले आहे उद्धव साहेबांनी. अशा लोकांना अजून काय पाहिजे? आणि त्यांनी म्हणतात की आज उद्धव साहेब आम्हाला बोलवत नाही, आम्हाला काय निर्णय देत नाही. आता सरकार नसल्यामुळे आता उद्धव साहेब ते काय करतील? तरी जे होते उद्धव साहेबांमुळे ते त्यांनी तेवढं त्यांच्या मार्फत करून देत आहे खासदारांना. जर बघितलं गेलं तर अतिशय संतप्त भावना आहेत, काय सांगाल? आता शिवसैनिकाची भावना संतप्त आहे. अशा गद्दारांना आम्ही माफ करणार नाही. अशा गद्दारांना जिथं भेटले तिथं आम्ही जोळे मारू. वेळ पडली तर आम्ही याच्या खंबीर निषेध करून यांना जोळे बी सुद्धा आम्ही मारण्याला मागे पुढं पाहणार नाही. तुमची काय भावना? गद्दाराला शिक्षा झाली पाहिजे आणि मागणी झाली पाहिजे. गद्दारी केली, गद्दारी केलेली आहे. गद्दारी विकास होत नव्हता, कामं होत नव्हते म्हणून जात आहेत अशा पद्धतीचे त्यांच्यापासूनच मला कळालं होतं. ते अपक्ष फॉर्म भरला होता का त्याने, त्या दिवशीच कळालं मला त्याची काहीतरी शाळा आहे. पक्षाला एवढी गद्दारी करण्याच्या उद्धव साहेबाचा सराप लागल त्याला गद्दारी केली. त्याला संपर्कात होते का? हां, त्यांच्या संपर्कात होते तुम्ही? नाही आम्ही संपर्कात नाही, ते आमच्या संपर्कात होते. आम्ही कोणाच्या संपर्कात नाही. आम्ही एक शिवसैनिक आहात, त्याला निवडून देऊन आम्ही गलती केलेली आहे. जाणार आहेत हे कसं कळलं होतं तुम्हाला नेमकं? म्हणजे आम्हाला त्याचा अपक्ष फॉर्म भरला त्या दिवशीच कळालं मला. हे जायच्या वाटेवर आहेत खासदार साहेब. ऐकलं होतं काही बोलणं, भाषण? ऐकले नाही. त्याचं ते अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतरच आपल्याला कळालं होतं हे जायच्या वाटेवर आहे. त्यांना सोडलं नव्हतं तिकीट म्हणून अपक्ष भरला होता. हां, अपक्ष भरलेला होता फॉर्म. आता त्यांचा मुलगा निवडणुकीमध्ये आहे, तुम्हाला काय वाटतं ते राहतील उद्धव ठाकरे साहेब? नाही ते म्हणालेत मातोश्री संघ एकनिष्ठ राहणार आहेत, तर ते राहू शकत नाहीत. ते उगं खेळी दाखवायचं आहे, मी लढल्यावणी करतो तू हसल्यावणी कर, हे नाटकं आहेत.
बाप लेकरं. एकूणच बघितलं गेलं तर नागेश पाटील आष्टीकरांच्या विरोधात एक रोष शिवसैनिकांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. इथं पुतळासुद्धा जाळण्यात आला आणि येत्या काळामध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही पूर्ण शक्ती लावू अशा पद्धतीचं इथे शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलं. एकूणच शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अनिकेत दहातोंडेसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.